इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 1 भूमितीतील मूलभूत संबोध. प्रस्तावना. शेजारील चित्र ओळखले का? हे इजिप्तमधील पिरॅमिडचे चित्र आहे. इसवी सन पूर्व 3000 या काळात एवढ्या प्रचंड रचना पूर्वीच्या लोकांनी कशा केल्या असतील? स्थापत्यशास्त्र आणि भूमिती या क्षेत्रांमध्ये विकास झाल्याखेरीज अशा रचना होऊ शकत नाहीत. भूमिती या नावावरूनच त्या शास्त्राचा उगम समजतो. भू म्हणजेच जमीन आणि मिती म्हणजेच मापन. यांवरून जमीन मोजण्याच्या गरजेतून हा विषय निर्माण झाला असावा. अनेक देशांत भूमितीचा विकास वेगवेगळ्या काळात व वेगवेगळ्या रचनांसाठी झाला. थेल्स हा आद्य ग्रीक गणितज्ञ इजिप्तमध्ये गेला होता. पिरॅमिडची सावली मोजून व समरूप त्रिकोणांचे गुणधर्म वापरून पिरॅमिडची उंची ठरवली अशी कथा आहे. प्राचीन भारतीयांना देखील भूमिती या विषयाचे सखोल ज्ञान होते. वैदिक काळात भारतीय लोक यज्ञकुंडांची रचना करण्यासाठी भूमितीय गुणधर्मांचा उपयोग करत होते. दोरीच्या सहाय्याने मापन कसे करावे व विविध आकार कसे तयार करावेत याचा उल्लेख शुल्ब सूत्रात आढळतो. नंतरच्या काळात आर्यभट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य इत्यादी गणितज्ञांनी भूमिती या विषयात मोलाची भर घातली. जाणून घेऊया. भूमितीतील मूलभूत संबोध म्हणजेच बिंदू, रेषा व प्रतल म्हणजेच बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. पॉइंट, लाईन अँड प्लेन. ज्याप्रमाणे आपण संख्यांची व्याख्या करत नाही त्याप्रमाणे बिंदू, रेषा व प्रतल यांच्या व्याख्या केल्या जात नाहीत. भूमितीतील हे काही मूलभूत संबोध आहेत. रेषा व प्रतल हे बिंदूंचे संच आहेत. रेषा म्हणजेच सरळ रेषा असते हे ध्यानात ठेवा. बिंदूंचे निर्देशक व अंतर म्हणजेच कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. खालील संख्या रेषा पहा. येथे डी हा बिंदू रेषेवरील 1 ही संख्या दाखवतो, म्हणजे 1 ही संख्या बिंदू डी चा निर्देशक आहे असे म्हणतात. बी बिंदू हा संख्या रेषेवर -3 ही संख्या दर्शवतो, म्हणून बिंदू बी चा निर्देशक -3 हा आहे. त्याचप्रमाणे ए चा निर्देशक -5 व ई चा निर्देशक 3 आहे. डी बिंदूपासून ई बिंदू हा 2 एकक अंतरावर आहे, म्हणजेच ई बिंदूपासून डी या बिंदूमधील अंतर 2 आहे. येथे एकके मोजून आपण 2 बिंदूंमधील अंतर काढू शकतो. या संख्या रेषेवरील ए व बी बिंदूमधील अंतरही 2 आहे. आता बिंदूंच्या निर्देशकांचा उपयोग करून अंतर कसे काढायचे हे पाहू. 2 बिंदूंमधील अंतर काढणे म्हणजे त्या बिंदूंच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणे. डी व ई बिंदूंचा निर्देशक अनुक्रमे 1 आणि 3 आहे. 3 मोठे 1 पेक्षा हे आपल्याला माहीत आहे, म्हणून बिंदू ई आणि डी मधील अंतर बरोबर 3 वजा 1 बरोबर 2. बिंदू ई आणि डी यांमधील अंतर हे डिस्टन्स ईडी असे दर्शवतात. हे अंतर म्हणजेच लेंग्थ ईडी. ही रेख ईडीची लांबी होय. डिस्टन्स ईडी बरोबर 3
वजा 1 बरोबर 2. म्हणून लेंग्थ ईडी बरोबर 2. डिस्टन्स ईडी बरोबर लेंग्थ ईडी बरोबर 2. तसेच डिस्टन्स डीई बरोबर 2. डिस्टन्स सीडी बरोबर 1 वजा कंसात वजा 2 कंस पूर्ण बरोबर 1 अधिक 2 बरोबर 3. म्हणून डिस्टन्स सीडी बरोबर लेंग्थ सीडी बरोबर 3. तसेच डिस्टन्स डीसी बरोबर 3. आता चला डिस्टन्स AB काढू. A चा निर्देशक वजा 5 आहे, B चा निर्देशक वजा 3 आहे आणि वजा 3 मोठे वजा 5 पेक्षा. म्हणून डिस्टन्स AB बरोबर वजा 3 वजा कंसात वजा 5 कंस पूर्ण बरोबर वजा 3 अधिक 5 बरोबर 2. वरील सर्व उदाहरणात दिसून येते की दोन भिन्न बिंदूंमधील अंतर ही धनसंख्या असते. तसेच P, Q एकच बिंदू असतील तर डिस्टन्स PQ बरोबर 0 हे ध्यानात घ्या. हे लक्षात ठेवूया. दोन बिंदूंमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते. कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर ही ऋणेतर वास्तव संख्या असते. दरम्यानता म्हणजेच बिटवीननेस जाणून घेऊया. जर PQR हे एकरेषीय भिन्न बिंदू असतील तर खाली दिल्याप्रमाणे 3 शक्यता संभवतात. 1. बिंदू Q हा P आणि R यांच्या दरम्यान असेल. 2. बिंदू R हा P आणि Q यांच्या दरम्यान असेल. 3. बिंदू P हा R आणि Q यांच्या दरम्यान असेल. जर डिस्टन्स PQ अधिक डिस्टन्स QR बरोबर डिस्टन्स PR असेल तर Q हा बिंदू P आणि R च्या दरम्यान आहे असे म्हणतात. ही दरम्यानता P-Q-R अशी दर्शवतात. चला काही सोडवलेली उदाहरणे पाहू. उदाहरण क्रमांक 1. एका संख्या रेषेवर A, B आणि C हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स AB बरोबर 5, डिस्टन्स BC बरोबर 11 आणि डिस्टन्स AC बरोबर 6. तर त्यांपैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान असेल? उकल. येथे A, B आणि C यांपैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे खालीलप्रमाणे ठरवता येते. डिस्टन्स BC बरोबर 11 याला समीकरण 1 म्हणू. डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स AC बरोबर 5 अधिक 6 बरोबर 11 याला समीकरण 2 म्हणू. म्हणून डिस्टन्स BC बरोबर डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स AC समीकरण 1 व 2 वरून. म्हणजेच बिंदू A हा बिंदू B आणि बिंदू C च्या दरम्यान आहे. उदाहरण क्रमांक 2. एका रस्त्यावर सरळ रेषेत U, V आणि A ही शहरे आहेत. U व A यांमधील अंतर 215 किलोमीटर, V व A यांमधील अंतर 140 किलोमीटर आणि U व V यांमधील अंतर 75 किलोमीटर आहे. तर कोणते शहर कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे? उकल. डिस्टन्स UA बरोबर 215, डिस्टन्स VA बरोबर 140, डिस्टन्स UV बरोबर 75
डिस्टन्स UV अधिक डिस्टन्स VA बरोबर 75 अधिक 140 बरोबर 215. डिस्टन्स UA बरोबर 215. म्हणून डिस्टन्स UA बरोबर डिस्टन्स UV अधिक डिस्टन्स VA. म्हणून V हे शहर U व A या शहरांच्या दरम्यान आहे. उदाहरण क्रमांक 3. एका संख्या रेषेवरील A बिंदूचा निर्देशक 5 आहे, तर त्याच रेषेवरील A पासून 13 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा. उकल. संख्या रेषेवर A पासून 13 एकक अंतरावर आकृतीत दाखवल्याप्रमाणे A च्या डावीकडे T व उजवीकडे D असे दोन बिंदू घेऊ. बिंदू A च्या डावीकडील बिंदू T चा निर्देशक 5 वजा 13 बरोबर वजा 8 असेल. बिंदू A च्या उजवीकडील बिंदू D चा निर्देशक 5 अधिक 13 बरोबर 18 असेल. म्हणून बिंदू A पासून 13 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक वजा 8 आणि 18 असतील. तुमचे उत्तर पडताळून पहा. डिस्टन्स AD बरोबर डिस्टन्स AT बरोबर 13. कृती 1. आकृतीत दिलेले A, B, C हे बिंदू एकरेषीय बिंदू आहेत का? हे दोरा ताणून धरून तपासा. ते एका रेषेत असल्यास कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते लिहा. 2. आकृतीत दिलेले P, Q, R, S हे 4 बिंदू आहेत. त्यांपैकी कोणते 3 बिंदू एकरेषीय आहेत व कोणते 3 बिंदू एकरेषीय नाहीत ते तपासा. एकरेषीय असणाऱ्या 3 बिंदूंमधील दरम्यानता लिहा. 3. कवायतीसाठी मुलांना सरळ ओळींमध्ये उभे राहण्यास सांगितले आहे. प्रत्येक ओळीतील मुले सरळ रेषेत आहेत का हे कसे तपासाल? 4. प्रकाशकिरण एका सरळ रेषेत जातात हे तुम्ही कसे पडताळले होते? आधीच्या इयत्तेत केलेला विज्ञानातील प्रयोग आठवा. सराव संच 1.1. 1. खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. 1. डिस्टन्स BE. उकल. बिंदू B चा निर्देशक 2 आहे. बिंदू E चा निर्देशक 5 आहे. 5 मोठे 2 पेक्षा. म्हणून डिस्टन्स BE बरोबर 5 वजा 2 बरोबर 3. उत्तर डिस्टन्स BE बरोबर 3. 3. डिस्टन्स PC. उकल. बिंदू P चा निर्देशक वजा 4 आहे. बिंदू C चा निर्देशक 3 आहे. 3 मोठे वजा 4 पेक्षा. म्हणून डिस्टन्स PC बरोबर 3 वजा कंसात वजा 4 कंस पूर्ण बरोबर 3 अधिक 4 बरोबर 7. उत्तर डिस्टन्स PC बरोबर 7. 5. डिस्टन्स KO. उकल. बिंदू K चा निर्देशक वजा 3 आहे. बिंदू O चा निर्देशक 0 आहे. 0 मोठे वजा 3 पेक्षा. म्हणून डिस्टन्स KO बरोबर 0 वजा कंसात वजा 3 कंस पूर्ण बरोबर 0 अधिक 3 बरोबर 3. उत्तर डिस्टन्स KO बरोबर 3. 7. डिस्टन्स PJ. उकल. बिंदू P चा निर्देशक वजा 4 आहे. बिंदू J चा निर्देशक वजा 2 आहे. वजा 2 मोठे वजा 4 पेक्षा. म्हणून
डिस्टन्स PJ बरोबर -2 वजा कंसात -4 कंस पूर्ण बरोबर -2 अधिक 4 बरोबर 2. उत्तर डिस्टन्स PJ बरोबर 2. 2. जर बिंदू A चा निर्देशक X आणि बिंदू B चा निर्देशक Y आहे, तर खालील बाबतीत डिस्टन्स AB काढा. 1. X बरोबर 1 आणि Y बरोबर 7. उकल. बिंदू P चा निर्देशक X बरोबर 1 आहे, तर बिंदू B चा निर्देशक Y बरोबर 7 आहे. म्हणून 7 मोठे 1 पेक्षा. म्हणून डिस्टन्स AB बरोबर 7 वजा 1 बरोबर 6. उत्तर डिस्टन्स AB बरोबर 6. 3. X बरोबर -3 Y बरोबर 7. उकल. बिंदू A चा निर्देशक X बरोबर -3 आहे. बिंदू B चा निर्देशक Y बरोबर 7 आहे. 7 मोठे -3 पेक्षा. म्हणून डिस्टन्स AB बरोबर 7 वजा कंसात -3 कंस पूर्ण बरोबर 7 अधिक 3 बरोबर 10. उत्तर डिस्टन्स AB बरोबर 10. 5. X बरोबर -3 Y बरोबर -6. उकल. बिंदू A चा निर्देशक X बरोबर -3 आहे. बिंदू B चा निर्देशक Y बरोबर -6 आहे. म्हणून -3 मोठे -6 पेक्षा. म्हणून डिस्टन्स AB बरोबर -3 वजा कंसात -6 कंस पूर्ण बरोबर -3 अधिक 6 बरोबर 3. उत्तर डिस्टन्स AB बरोबर 3. 3. खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा. 1. डिस्टन्स PR बरोबर 7, डिस्टन्स PQ बरोबर 10, डिस्टन्स QR बरोबर 3. उकल. दिलेली माहिती. डिस्टन्स PR बरोबर 7, डिस्टन्स PQ बरोबर 10, डिस्टन्स QR बरोबर 3. डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR बरोबर 7 अधिक 3 बरोबर 10. डिस्टन्स PQ बरोबर 10. डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR बरोबर डिस्टन्स PQ. म्हणून बिंदू P, R व Q हे एकरेषीय आहेत. बिंदू R हा बिंदू P व Q च्या दरम्यान आहे. 2. डिस्टन्स RS बरोबर 8, डिस्टन्स ST बरोबर 6, डिस्टन्स RT बरोबर 4. उकल. दिलेली माहिती. डिस्टन्स RS बरोबर 8, डिस्टन्स ST बरोबर 6, डिस्टन्स RT बरोबर 4. डिस्टन्स ST अधिक डिस्टन्स RT बरोबर 6 अधिक 4 बरोबर 10. डिस्टन्स RS बरोबर 8. म्हणून डिस्टन्स ST अधिक डिस्टन्स RT बरोबर नाही डिस्टन्स RS. म्हणून बिंदू R, S व T हे एकरेषीय नाहीत. 5. डिस्टन्स XY बरोबर 15, डिस्टन्स YZ बरोबर 7, डिस्टन्स XZ बरोबर 8. उकल. दिलेली माहिती. डिस्टन्स XY बरोबर 15, डिस्टन्स YZ बरोबर 7, डिस्टन्स XZ बरोबर 8.
डिस्टन्स YZ अधिक डिस्टन्स XZ बरोबर 7 अधिक 8 बरोबर 15. डिस्टन्स XY बरोबर 15. डिस्टन्स YZ अधिक डिस्टन्स XZ बरोबर डिस्टन्स XY. म्हणून बिंदू X, Y व Z हे एकरेषीय आहेत. बिंदू Z हा बिंदू X व Y च्या दरम्यान आहे. 4. एका संख्या रेषेवर A, B व C हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स AC बरोबर 10, डिस्टन्स CB बरोबर 8, तर डिस्टन्स AB काढा. सर्व पर्यायांचा विचार करा. उकल. दिलेली माहिती: डिस्टन्स AC बरोबर 10, डिस्टन्स CB बरोबर 8. संभाव्यता 1. C हा A व B च्या दरम्यान आहे, म्हणजेच A-C-B. डिस्टन्स AB बरोबर डिस्टन्स AC अधिक डिस्टन्स CB, कारण A-C-B. म्हणून डिस्टन्स AB बरोबर 10 अधिक 8 बरोबर 18. जेव्हा C हा A व B च्या दरम्यान असतो तेव्हा डिस्टन्स AB बरोबर 10 अधिक 8 बरोबर 18. संभाव्यता 2. B हा A व C च्या दरम्यान आहे. डिस्टन्स AC बरोबर डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स BC, कारण A-B-C. म्हणून डिस्टन्स AB अधिक 8 बरोबर 10. म्हणून डिस्टन्स AB बरोबर 10 वजा 8 बरोबर 2. जेव्हा B हा A व C च्या दरम्यान असतो तेव्हा डिस्टन्स AB बरोबर 18 किंवा 2. उत्तर डिस्टन्स AB बरोबर 18 किंवा 2. 6. योग्य आकृती काढून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. जर A-B-C आणि लेंग्थ AC बरोबर 11, लेंग्थ BC बरोबर 6.5, तर लेंग्थ AB बरोबर किती? उकल. लेंग्थ AC बरोबर 11, लेंग्थ BC बरोबर 6.5, लेंग्थ AB अधिक लेंग्थ BC बरोबर लेंग्थ AC, कारण A-B-C. म्हणून लेंग्थ AB अधिक 6.5 बरोबर 11. लेंग्थ AB बरोबर 11 वजा 6.5. उत्तर लेंग्थ AB बरोबर 4.5. 2. जर R-S-T आणि लेंग्थ ST बरोबर 3.7, लेंग्थ RS बरोबर 2.5, तर लेंग्थ RT बरोबर किती? उकल. लेंग्थ RS बरोबर 2.5, लेंग्थ ST बरोबर 3.7. म्हणून लेंग्थ RS अधिक लेंग्थ ST बरोबर लेंग्थ RT, कारण R-S-T. म्हणून 2.5 अधिक 3.7 बरोबर लेंग्थ RT. उत्तर लेंग्थ RT बरोबर 6.2. रेषाखंड, किरण आणि रेषा बिंदू संच जाणून घेऊया. इयत्ता 9वीच्या गणित भाग 1 मध्ये संच या प्रकरणात आपण संयोग संच, छेद संच यांचा अभ्यास केला आहे. आता आपण रेषाखंड, किरण, रेषा यांचे वर्णन बिंदू संच रूपात करू. 1. रेषाखंड.
म्हणजे लाईन सेगमेंट. बिंदू ए, बिंदू बी आणि या दोन बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड AB असतो. रेषाखंड AB हे थोडक्यात रेख AB असे लिहितात. रेख AB म्हणजेच रेख BA, बिंदू A व बिंदू B हे रेख AB चे अंत्यबिंदू आहेत. रेषाखंडाच्या अंतबिंदूंमधील अंतराला त्या रेषाखंडाची लांबी म्हणतात. म्हणजे लेंग्थ AB बरोबर डिस्टन्स AB. लेंग्थ AB बरोबर 5 हे AB बरोबर 5 असेही लिहितात. 2. किरण AB म्हणजे रे AB. समजा A आणि B हे दोन भिन्न बिंदू आहेत. रेख AB वरील बिंदू आणि A-B-P असे सर्व बिंदू P यांचा संयोग संच म्हणजे किरण AB होय. येथे बिंदू A ला किरण AB चा आरंभ बिंदू म्हणतात. 3. रेषा AB म्हणजे लाईन AB. किरण AB चा बिंदू संच आणि त्याच्या विरुद्ध किरणाचा बिंदू संच मिळून जो संयोग संच तयार होतो तो म्हणजे रेषा AB हा बिंदू संच आहे. रेख AB चा बिंदू संच हा रेषा AB च्या बिंदू संचाचा उपसंच आहे. 4. एकरूप रेषाखंड म्हणजेच कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. जर दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. जर लेंग्थ AB बरोबर लेंग्थ CD तर रेख AB एकरूप रेख CD. 5. रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. 1. परावर्तनता म्हणजेच रिफ्लेक्सिव्हिटी. रेख AB एकरूप रेख AB. 2. सममितता म्हणजेच सिमेट्री. जर रेख AB एकरूप रेख CD तर रेख CD एकरूप रेख AB. 3. संक्रामकता म्हणजेच ट्रान्झिटिव्हिटी. जर रेख AB एकरूप रेख CD आणि रेख CD एकरूप रेख EF तर रेख AB एकरूप रेख EF. 6. रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजेच मिड पॉइंट ऑफ ए सेगमेंट. जर A-M-B आणि रेख AM एकरूप रेख MB तर M बिंदू हा AB चा मध्यबिंदू आहे असे म्हणतात. प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. 7. रेषाखंडाची तुलना म्हणजेच कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. जर रेख AB ची लांबी रेख CD पेक्षा कमी असेल म्हणजेच जर रेख AB लहान रेख CD पेक्षा किंवा रेख CD मोठी रेख AB पेक्षा. रेषाखंडांचा लहान मोठेपणा हा त्यांच्या लांबीवर अवलंबून असतो. 8. रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता म्हणजेच परपेंडिक्युलॅरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज. दोन रेषाखंड, दोन किरण किंवा एक किरण व एक रेषाखंड यांना सामावणाऱ्या रेषा जर परस्परांना लंब असतील तर ते दोन रेषाखंड, ते दोन किरण किंवा एक किरण आणि एक रेषाखंड परस्परांना लंब आहेत असे म्हणतात. रेषा AB लंब रेषा CD, रेख AB लंब किरण CD. 9. बिंदूचे रेषेपासूनचे अंतर म्हणजेच डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम ए लाईन. जर रेख CD
लंब रेषा AB आणि बिंदू D हा रेषा AB वर असेल तर रेख CD च्या लांबीला बिंदू C चे रेषा AB पासूनचे अंतर असे म्हणतात. बिंदू D ला CD या लंबाचा लंबपाद म्हणतात. जर लेंग्थ CD बरोबर A तर C बिंदू रेषा AB पासून A अंतरावर आहे असे म्हणतात. सराव संच 1.2 खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. बिंदू A निर्देशक -3, बिंदू B निर्देशक 5, बिंदू C निर्देशक 2, बिंदू D निर्देशक -7, बिंदू E निर्देशक 9. 1. रेख DE आणि रेख AB उकल. लेंग्थ DE बरोबर डिस्टन्स DE. बिंदू D चा निर्देशक -7 आहे. बिंदू E चा निर्देशक 9 आहे. 9 मोठे 7 पेक्षा. डिस्टन्स DE बरोबर 9 -7 म्हणून डिस्टन्स DE बरोबर 9 अधिक 7 म्हणून लेंग्थ DE बरोबर 16. लेंग्थ AB बरोबर डिस्टन्स AB. बिंदू A चा निर्देशक -3 आहे. बिंदू B चा निर्देशक 5 आहे. 5 मोठे 3 पेक्षा म्हणून डिस्टन्स AB बरोबर 5 -3 म्हणून डिस्टन्स AB बरोबर 5 अधिक 3 बरोबर 8 म्हणून लेंग्थ DE बरोबर नाही लेंग्थ AB. उत्तर रेख DE आणि रेख AB हे एकरूप नाहीत. 2. रेख BC आणि रेख AD उकल. लेंग्थ BC बरोबर डिस्टन्स BC. बिंदू B चा निर्देशक 5 आहे. बिंदू C चा निर्देशक 2 आहे. 5 मोठे 2 पेक्षा. डिस्टन्स BC बरोबर 5 - 2 म्हणून डिस्टन्स BC बरोबर 3 म्हणून BC बरोबर 3. लेंग्थ AD बरोबर डिस्टन्स AD. बिंदू A चा निर्देशक -3 आहे. बिंदू D चा निर्देशक -7 आहे. 3 मोठे 7 पेक्षा म्हणून डिस्टन्स AD बरोबर -3 -7 म्हणून डिस्टन्स AD बरोबर -3 अधिक 7 बरोबर 4 म्हणून लेंग्थ BC बरोबर नाही डिस्टन्स AD. उत्तर रेख BC व रेख AD हे एकरूप नाहीत. 2. बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. जर AB बरोबर 8 तर AM बरोबर किती? उकल. दिलेले. लेंग्थ AB बरोबर 8 म्हणून लेंग्थ AM बरोबर 1/2 लेंग्थ AB म्हणून लेंग्थ AM बरोबर 1/2 गुणिले 8. उत्तर AM बरोबर 4. 3. बिंदू P हा रेख CD चा मध्यबिंदू आहे. जर CP बरोबर 2.5 तर लेंग्थ CD बरोबर किती? उकल. दिलेले. लेंग्थ CP बरोबर 2.5. लेंग्थ CD बरोबर 2 गुणिले CP. लेंग्थ CD बरोबर
2 गुणिले 2.5 बरोबर 5. उत्तर लेंथ CD बरोबर 5. 4. जर AB बरोबर 5 सेंटीमीटर, BP बरोबर 2 सेंटीमीटर आणि AP बरोबर 3.4 सेंटीमीटर तर या रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा. उकल. दिलेले AB बरोबर 5 सेंटीमीटर, BP बरोबर 2 सेंटीमीटर, AP बरोबर 3.4 सेंटीमीटर. 5 मोठे 3.4 पेक्षा, 3.4 मोठे 2 पेक्षा, म्हणून AB मोठे AP पेक्षा, AP मोठे BP पेक्षा, म्हणून रेख AB मोठे रेख AP पेक्षा, रेख AP मोठे रेख BP पेक्षा. 5. आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. किरण RPच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. उत्तर किरण RS किंवा किरण RT हे किरण RP ला विरुद्ध आहेत. 2. किरण PQ व किरण RP यांचा छेदसंच लिहा. उत्तर किरण PQ हा किरण PQ व किरण RP चा छेदसंच आहे. 3. रेख PQ व रेख QR चा संयोग संच लिहा. उत्तर रेख PQ व रेख QR हा रेख PQ चा संयोग संच आहे. 4. रेख QR हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे. उत्तर रेख QR हा किरण QR व किरण RQ इत्यादींचा उपसंच आहे. सशर्त विधाने आणि व्यत्यास म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कन्व्हर्स जाणून घेऊया. जी विधाने जर तर रूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधाने म्हणतात. सशर्त विधानांतील जर ने सुरू होणाऱ्या विधानास पूर्वांग किंवा पूर्वार्ध आणि तरने सुरू होणाऱ्या विधानास उत्तरांग किंवा उत्तरार्ध असे म्हणतात. उदाहरणार्थ, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात हे विधान आहे. हे विधान सशर्त विधानमध्ये जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात असे लिहितात. एखादे सशर्त विधान दिले असेल आणि त्यातील पूर्वांग व उत्तरांग यांची अदलाबदल केली तर मिळणारे नवे विधान हे मूळ विधानाचा व्यत्यास म्हणजेच कॉन्व्हर्स आहे असे म्हणतात. एखादे सशर्त विधान सत्य असेल तर त्याचा व्यत्यास हा सत्य असतोच असे नाही. पुढील उदाहरणे पहा. सशर्त विधान: जर एखादा चौकोन समभुज असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. व्यत्यास: जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील तर तो चौकोन समभुज असतो. या उदाहरणात मूळ विधान व त्याचा व्यत्यास हे दोन्हीही सत्य आहेत. सशर्त विधान: जर एखादी संख्या ही मूळ संख्या असेल तर ती सम किंवा विषम असते. व्यत्यास: जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल तर ती मूळ संख्या असते. या उदाहरणात मूळ विधान सत्य आहे पण व्यत्यास असत्य आहे. सिद्धता म्हणजेच प्रूफ्स जाणून घेऊया. आपण कोन, त्रिकोण, चौकोन या आकृत्यांच्या अनेक गुणधर्मांचा प्रयोग पद्धतीने अभ्यास केला आहे. या इयत्तेत आपण भूमिती या विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. या दृष्टिकोनाचे श्रेय इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक गणिती युक्लिड यांच्याकडे जाते. भूमिती विषयाची
त्या काळात जी माहिती होती तिचे सुसंबंधन संकलन यांनी केले. त्यात सुसूत्रता आणली. त्यांनी प्रामुख्याने असे दाखवले की काही स्वयंसिद्ध व सर्वमान्य विधाने गृहीतके म्हणजेच पॉस्च्युलेट्स म्हणून स्वीकारली तर त्यांच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात. सिद्ध केलेल्या गुणधर्मांना प्रमेये म्हणजेच थेरम्स असे म्हणतात. युक्लिड यांनी मांडलेल्या गृहीतकांपैकी काही गृहीतके खाली दिली आहेत. 1. एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. 2. दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. 3. कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढता येते. 4. सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. 5. दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज दोन काटकोनांपेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. यातील काही गृहीतके आपण कृतीने पडताळून पाहिली आहेत. एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची म्हणजेच त्या प्रमेयाची सिद्धता म्हणजेच प्रूफ्स असे म्हणतात. एखादे सशर्त विधान सत्य आहे असे आपल्याला सिद्ध करायचे असते तेव्हा त्यातील पूर्वांगाला पक्ष आणि उत्तरांगाला साध्य म्हणतात. सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकार आहेत. एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषांनी केलेल्या कोनांच्या गुणधर्माची प्रत्यक्ष सिद्धता देऊ. प्रमेय. दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. पक्ष. रेषा AB व रेषा CD या परस्परांना O बिंदूत छेदतात. A-O-B C-O-D. साध्य. 1. कोन AOC बरोबर कोन BOD. 2. कोन BOC बरोबर कोन AOD. सिद्धता. कोन AOC अधिक कोन BOC बरोबर 180 अंश. याला आपण विधान 1 मानू कारण रेषीय जोडीतील कोन. कोन BOC अधिक कोन BOD बरोबर 180 अंश. याला आपण विधान 2 मानू कारण रेषीय जोडीतील कोन. कोन AOC अधिक कोन BOC बरोबर कोन BOC अधिक कोन BOD. विधान 1 व विधान 2 वरून कोन AOC बरोबर कोन BOD कारण कोन BOC चा लोप करून. याप्रमाणे कोन BOC बरोबर कोन AOD सिद्ध करता येईल. अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजेच इनडायरेक्ट प्रूफ. या पद्धतीत सुरुवातीस साध्य असत्य आहे असे गृहीत धरतात. त्या आधारे केवळ तर्काच्या आणि आधी मान्य झालेल्या सत्यांच्या आधारे पायरी पायरीने एका निष्कर्षापर्यंत पोहोचतात. हा निष्कर्ष माहीत असलेल्या सत्य गुणधर्माशी किंवा पक्षाशी म्हणजेच दिलेल्या माहितीशी विसंगत असतो. त्यामुळे साध्य असत्य आहे हे मानणे चुकीचे आहे. असा निष्कर्ष काढावा लागतो म्हणजेच साध्य सत्य आहे हे स्वीकारले जाते. खालील उदाहरण अभ्यासा. विधान. 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम असते. सशर्त विधान. जर p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर p ही विषम संख्या असते. पक्ष.
पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे, म्हणजेच पी चे 1 व पी हे 2च विभाजक आहेत. साध्य: पी ही विषम संख्या आहे. सिद्धता: पी ही संख्या विषम नाही असे मानू, म्हणजेच पी ही समसंख्या आहे. म्हणून 2 हा पी चा विभाजक आहे. याला आपण विधान 1 मानू. पण 2 ही पी पेक्षा मोठी मूळ संख्या दिलेली आहे, कारण पक्ष. म्हणून पी चे 1 व पी हे 2च विभाजक आहेत. याला आपण विधान 2 मानू. विधान 1 आणि विधान 2 वरून पक्षांची विसंगती येते, म्हणून मानलेले विधान चूक आहे. म्हणजे पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर ती संख्या विषम आहे हे सिद्ध होते. सराव संच 1.3. 1. खालील विधाने जर तर रूपात लिहा. 1. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. उत्तर: जर चौकोन हा समांतरभुज चौकोन असेल तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. 2. आयताचे कर्ण एकरूप असतात. उत्तर: जर एखादा चौकोन हा आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. 3. समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. उत्तर: जर एखादा त्रिकोण हा समद्विभुज असेल तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड हा पायाला लंब असतो. 2. पुढील विधानांचे व्यत्यास लिहा. 1. 2 समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. उत्तर: जर 2 रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. 2 रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. उत्तर: 2 समांतर रेषा एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनांची एक जोडी पूरक असते. 3. आयताचे कर्ण एकरूप असतात. उत्तर: जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1. 1. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. 1. प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? ए. एकच, बी. 2, सी. 3, डी. अनेक. उत्तर: ए. एकच. 2. 2 भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात? ए. अनंत, बी. 2, सी. 1 आणि डी. एकही नाही. उत्तर: सी. 1. 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात? ए. 2, बी. 3, सी. 1 किंवा 3, डी. 6. उत्तर: सी. 1 किंवा 3. 4. बिंदू ए चा निर्देशक -2 व बी चा निर्देशक 5 असेल तर डिस्टन्स ए बी किती? ए. -2, बी. 5, सी. 7, डी. 3. उत्तर: सी. 7. 5. जर पी डॅश क्यू डॅश आर आणि डिस्टन्स पी क्यू बरोबर 2, डिस्टन्स पी आर बरोबर 10 तर डिस्टन्स क्यू आर किती? ए. 12, बी. 8,
सी 96, डी 20. उत्तर बी 8. 2. संख्या रेषेवरील पी, क्यू, आर या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, 5 व 6 आहेत, तर खालील विधाने सत्य आहेत की असत्य आहेत ते लिहा. 3. डिस्टन्स आर पी अधिक डिस्टन्स पी क्यू बरोबर डिस्टन्स आर क्यू. उकल डिस्टन्स आर पी अधिक डिस्टन्स पी क्यू बरोबर 3 अधिक 8 बरोबर 11, म्हणून डिस्टन्स आर क्यू बरोबर 11. उत्तर डिस्टन्स आर पी अधिक डिस्टन्स पी क्यू बरोबर डिस्टन्स आर क्यू हे विधान सत्य आहे. 4. डिस्टन्स पी क्यू वजा डिस्टन्स पी आर बरोबर डिस्टन्स क्यू आर. उकल डिस्टन्स पी क्यू वजा डिस्टन्स पी आर बरोबर 8 वजा 3 बरोबर 5, म्हणून डिस्टन्स क्यू आर बरोबर 11. उत्तर डिस्टन्स पी क्यू वजा डिस्टन्स पी आर बरोबर नाही डिस्टन्स क्यू आर. डिस्टन्स पी क्यू वजा डिस्टन्स पी आर बरोबर डिस्टन्स क्यू आर हे विधान असत्य आहे. 3. खाली काही बिंदूंच्या जोड्यांचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून प्रत्येक जोडीतील अंतर काढा. 1, 3, 6. उकल पहिल्या बिंदूचा निर्देशक 3 आहे व दुसऱ्या बिंदूचा निर्देशक 6 आहे. 6 मोठे 3 पेक्षा. 2 बिंदूंमधील अंतर बरोबर 6 वजा 3 बरोबर 3. 2 वजा 9 वजा 1. उकल पहिल्या बिंदूचा निर्देशक वजा 9 आहे. दुसऱ्या बिंदूचा निर्देशक वजा 1 आहे. वजा 1 मोठे वजा 9 पेक्षा. 2 बिंदूंमधील अंतर बरोबर वजा 1 वजा कंसात वजा 9 कंस पूर्ण बरोबर वजा 1 अधिक 9 बरोबर 8. 2 बिंदूंमधील अंतर 8 आहे. 3 वजा 4 5. उकल पहिल्या बिंदूचा निर्देशक वजा 4 आहे, तर दुसऱ्या बिंदूचा निर्देशक 5 आहे. 5 मोठे वजा 4 पेक्षा. 2 बिंदूंमधील अंतर बरोबर 5 वजा कंसात वजा 4 कंस पूर्ण बरोबर 5 अधिक 4 बरोबर 9. 2 बिंदूंमधील अंतर 9 आहे. 5 x अधिक 3 x वजा 3. उकल पहिल्या बिंदूचा निर्देशक x अधिक 3 आहे. दुसऱ्या बिंदूचा निर्देशक x वजा 3 आहे. x अधिक 3 मोठे x वजा 3 पेक्षा. 2 बिंदूंमधील अंतर बरोबर कंसात x अधिक 3 कंस पूर्ण वजा कंसात x वजा 3 कंस पूर्ण बरोबर x अधिक 3 वजा x अधिक 3 बरोबर 6. 2 बिंदूंमधील अंतर 6 आहे. 6 वजा 25 वजा 47. उकल पहिल्या बिंदूचा निर्देशक वजा 25 आहे. दुसऱ्या बिंदूचा निर्देशक वजा 47 आहे. वजा 25 मोठे वजा 47 पेक्षा. 2 बिंदूंमधील अंतर बरोबर वजा 25 वजा कंसात वजा 47 कंस पूर्ण बरोबर वजा 25 अधिक 47 बरोबर 22. 2 बिंदूंमधील अंतर 22 आहे. 5. खालील माहितीनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. जर a डॅश b डॅश c आणि डिस्टन्स AC बरोबर 17, डिस्टन्स BC बरोबर 6.5 तर डिस्टन्स AB काढा. उकल डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स BC बरोबर डिस्टन्स AC, कारण a डॅश b डॅश c
म्हणून डिस्टन्स AB अधिक 6.5 बरोबर 17, म्हणून डिस्टन्स AB बरोबर 17 वजा 6.5. उत्तर डिस्टन्स AB बरोबर 10.5. 2. जर P-Q-R आणि डिस्टन्स PQ बरोबर 3.4, डिस्टन्स QR बरोबर 5.7, तर डिस्टन्स PR किती? उकल डिस्टन्स PQ अधिक डिस्टन्स QR बरोबर डिस्टन्स PR, कारण P-Q-R, म्हणून डिस्टन्स PR बरोबर 3.4 अधिक 5.7, म्हणून डिस्टन्स PR बरोबर 9.1. उत्तर डिस्टन्स PR बरोबर 9.1. 7. पुढील विधाने सशर्त रूपात लिहा. 1. प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो. उत्तर जर चौकोन समभुज चौकोन असेल तर तो चौरस असतो. 2. रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. उत्तर जर कोन रेषीय जोडीत असतील तर ते परस्परांचे पूरक कोन असतात. 3. त्रिकोण ही 3 रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते. उत्तर जर आकृती त्रिकोण असेल तर ती 3 रेषाखंडांनी बनलेली असते. 8. पुढील विधानाचे व्यत्यास लिहा. 1. जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर ती आकृती त्रिकोण असते. उत्तर त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 2. जर 2 कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल तर ते परस्परांचे कोटिकोन असतात. उत्तर 2 परस्पर कोटिकोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. 3. 2 समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात. उत्तर जर 2 समांतर रेषांचे संगत कोन एकरूप असतील तर ते छेदिकेने छेदल्यानंतर निर्माण होणारे कोन असतात. 4. संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. उत्तर 3 ने भाग जाणाऱ्या संख्येच्या अंकांच्या बेरजेलाही 3 ने भाग जातो. 9. पुढील विधानांतील पक्ष व साध्य लिहा. 1. जर त्रिकोणाच्या 3ही बाजू एकरूप असतील तर त्याचे 3ही कोन एकरूप असतात. उत्तर पक्ष त्रिकोणाच्या सर्व बाजू एकरूप आहेत. साध्य त्याचे सर्व कोन एकरूप असतात. 2. समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. उत्तर विधान खालील प्रमाणे मानू. जर चौरस हा समांतर भुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांना दुभागतात. पक्ष चौरस हा समांतर भुज चौकोन आहे. साध्य कर्ण परस्परांना दुभागतात.